तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून प्रवाशांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। आपण आता सीएसटी स्टेशनवरती आलेलो आहोत। आताही बघू शकता प्रचंड अशी गर्दी आहे, प्रचंड अशी चाकरमानी आपल्या घरी निघालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता प्रचंड अशी गर्दी झालेली आहे। रोज इथून लाखो प्रवासी प्रवास करतात आणि अपघात मात्र रोज होत आहेत आणि या अपघातावरती अंकुश लावणं गरजेचं आहे। आज 4 मृत्यू झालेल्या अपघातात आणि 8 जण जखमी झालेले आहेत। अजूनही कारण गुलदस्त्यात आहे, अजून कारण समजले नाही आहे। त्यामुळे एकंदरीतच रेल्वेचं हे रोजचं रडगाणं आहे। याच्यावरती प्रवाशांचं काय वाटतं तर विचारूया। आजच्या घटनेकडे कसं बघता? हे बघा, माझं नाव दिलीप कुमार कोठारे, मी मुलुंडला राहतोय। 50 वर्ष आजच्या घटनावाला पाहिलं तर सर्वांना श्रद्धांजली, कारण की आम्ही रोज प्रवास करतोय, आम्हाला माहिती आहे। आणि काय जेव्हापासून एसी गाडी चालू केली आहे तेव्हापासून सामान्य माणसाला काय सुविधा नाही, कारण की एसी गाड्या 5-5 मिनिटांमध्ये येतात आणि जे लोकल गाड्या ते त्याला अर्धा तास 1 तास होतोय। आता मुलुंडवरून मला यायला 1.5 तास लागतो, तरी पण मला 3-3 तास लागतात। माझी सुविधा आहे की जेवढी एसी गाडी आहे त्याच्यामध्ये सामान्य माणसाला पण परमिशन द्यायला पाहिजे आणि जे रोज हे घटना किती दिवस चालणार असेल। रेल्वे प्रशासन ॲक्च्युली आजच्या घडीला बघितलं तर त्याच्यावरती कंट्रोल आणण्याचं गाड्या टायमावरती वेळेत आल्या पाहिजेत पहिली गोष्ट, आणि ज्या दिव्यासारख्या ठिकाणी जेवढी गर्दी होते तिथून ॲक्च्युली गाड्या सोडल्या पाहिजेत। ज्या ठाण्याच्या लोकच आहेत ते पुढे जाऊन सोडल्या पाहिजेत असं मला वाटतं। कल्याणनंतर किंवा ठाण्यानंतर जो स्लो स्टॉपेजेस ते केलेले आहेत ते त्यांनी आणखीन कमी केले पाहिजेत, जेणेकरून ठाण्यानंतर दिवा कळवा वगैरे ट्रेन थांबते ती ठाण्यानंतर दिवा कळवा न थांबता डायरेक्टली, म्हणजे काय होईल, पनवेल किंवा बदलापूर किंवा लासला जो कर्जत कसारा जाणारा क्राऊड आहे तो सुद्धा त्या ट्रेनमध्ये चढतो आणि जो मध्ये मध्ये थांबणाऱ्या स्टॉपेजेसमध्ये सुद्धा तो प्रवासी चढतो। त्याच्यामुळे काय होतं, लांब जाणारे आणि जवळ जाणारे दोन्ही प्रवासी एकत्रच गर्दी करून जातात आतमध्ये ट्रेनमध्ये। त्याच्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या जाणार आहेत त्याचे स्टॉपेजेस कमी करून जरा त्यांचे स्टॉपेजेस म्हणजे कमी केले पाहिजे। ठाण्यानंतर डायरेक्टली तुम्ही डोंबिवली वगैरे असे स्टॉपेजेस ठेवा, अशा ट्रेन मध्ये तुम्ही सोडल्या पाहिजेत। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम सह कपिल राऊत, झी मीडिया, मुंबई।